हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुबेर यंत्राची देवघरात विधीपूर्वक स्थापना कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही श्रीयंत्राची अगदी व्यवस्थित पंचोपचार शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थापना कशी करायची याच्यावरती अगदी सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहिला. त्याच्यानंतर पिवळ्या कवड्यांची सुद्धा स्थापना कशी करायची, दक्षिणावर्ती शंखाची स्थापना कशी करायची याचे सगळे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. त्याचबरोबर कुबेर यंत्र कुठून घ्यायचं, कुबेर यंत्राचं महत्त्व काय, त्याचे फायदे काय, किंवा कुबेर यंत्र देवघरात का स्थापन करायचं याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. पण स्थापना करताना कुठले मंत्रविधी करायचे किंवा कुठले मंत्रविधी म्हणायचे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नव्हतं. तर बऱ्याच कमेंट्स होत्या की कुबेर यंत्राची स्थापना कशी करायची यावरती एक व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात कुबेर यंत्राची अगदी पंचोपचार पद्धतीने स्थापना कशी करायची किंवा कुठले मंत्र म्हणायचे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देवघरात आपण कुबेर यंत्राची स्थापना का करावी. तर धनाचे देवता कुबेर ज्यांच्या घरात वास करत असतात त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता पडत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आवर्जून सांगेल की ज्यांनी श्रीयंत्राची स्थापना त्यांच्या देवघरात केलेली आहे आतापर्यंत, तर त्यांनी आवर्जून कुबेर यंत्राची स्थापना त्यांच्या देवघरात करावी. कुबेर हे धनाचे देवता आहेत. आपल्याकडे ज्या धनलक्ष्मी पैशांच्या स्वरूपात येतात, धनधान्यांच्या स्वरूपात येतात किंवा कुठल्याही संपत्तीच्या स्वरूपात येतात, लक्ष्मी देवींची आपण आचरणा करत असतो, त्याच्यामुळे लक्ष्मी देवींचा वास आपल्या घरात असतो. श्रीयंत्राची स्थापना आपण करतो त्याच्यामुळे लक्ष्मीला स्थिरता असते. पण ती जी काही अमाऊंट किंवा जी काही संपत्ती ज्या काही स्वरूपात आपल्याकडे आलेली असते तर त्याची सिक्युरिटी करण्याचं काम जे असतं ते आपले कुबेर महाराजांकडे असतं. तर कुबेर महाराजांचं जे यंत्र आहे ते जर तुमच्या घरात असेल, आपल्या देवघरात असेल, तर तुमच्या संपत्तीला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, लक्ष्मीला सुद्धा स्थिरता असेल. आणि कुबेर देवता जे आहेत ते आपले धनधान्यांचं संपत्तीचं रक्षण करत असतात. त्याच्यामुळे कुबेर यंत्राची स्थापना आपल्या देवघरात करणं खूप महत्त्वाचं आहे. आपले जे कुबेर देवता आहेत ते धनाचे अधिपती आहेत आणि अगदी मनोभावे जर आपण कुबेर यंत्राची, कुबेर देवताची प्राणप्रतिष्ठा केली, आपल्या घरात स्थापना केली, त्यांची आपण जर पूजा केली तर कुबेर देवतांचा आशीर्वाद आपल्यावरती असतो आणि आपल्याला पैशाची तसेच बुद्धीची कधीही कमतरता पडत नाही. त्याच्यामुळे कुबेर देवतांची स्थापना आपल्या घरात करणं, आवर्जून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुबेर यंत्र दिसायला कसं असतं किंवा कुठून घ्यायचं याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तरी पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर जर तुम्ही केंद्रातनं कुबेर यंत्र घेत असाल, मी तर सांगेल जवळपास जर तुमच्या स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातलं केंद्र असेल तर तुम्ही आवर्जून केंद्रातूनच कुबेर यंत्र घ्यावं, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. 1100 रुपयाला हे कुबेर यंत्र मिळतं. अशा प्रकारच्या थर्माकोल पॅकेजिंगमध्ये ते येणार. दिसायला अशा प्रकारे असतं, जवळून दाखवते. तर अशा प्रकारे आपलं कुबेर यंत्र दिसतं. याच्यात 2 प्रकार असतात. एक तर अगदी तांब्याच्या याच्यावरती पण तुम्हाला मिळेल, म्हणजे जे सपाट असतं, किंवा मग अशा प्रकारचं एक असतं. तर तुम्हाला जे कुठलं मिळेल त्याच्यापैकी एकाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुबेर यंत्र जे आहे ते धातूचं असावं. मग ते कुठल्याही धातूचं चालेल. मग तुम्ही ते सोन्यात मढवून घ्या किंवा चांदीत किंवा पंचधातूचं असो, तांब्याचं असो, पितळाचं असो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचं कुबेर यंत्र कुणीही घेऊ नका. फार फार तर तुम्ही स्फटिकाचं कुबेर यंत्र तुमच्या देवघरात स्थापन करू शकता, पण प्लास्टिकचं कुबेर यंत्र कुणीही आपल्या देवघरात स्थापन करायचं नाही. जर पैशांची काही अडचण असेल तर हवं तर तुम्ही 6 महिने किंवा वर्षभर उशिरा कुबेर यंत्राची स्थापना करा, पण प्लास्टिकचं कुबेर यंत्र कृपया करून कुणीही आपल्या देवघरात स्थापन करू नका. जर तुमच्या जवळपास आध्यात्मिक स्वामी समर्थ मार्गाचं केंद्र नसेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही केंद्राच्या म्हणजे आपल्या गुरुपीठच्या वेबसाईटवरून हे कुबेर यंत्र मागवू शकता. किंवा जर जवळपास केंद्र असेल तर केंद्रातनं घ्या, किंवा अगदीच शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही पूजा सामग्रीच्या दुकानावरून कुबेर यंत्र घेतलं तरी काही हरकत नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुबेर यंत्राची जी स्थापना आहे ती आपल्याला कुठल्या दिवशी करायची. तर कुठल्याही शुभ दिवशी, म्हणजे जसं की मंगळवार, शुक्रवार, गुरुवार किंवा पौर्णिमा, या 4ही दिवशी तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता. तुम्ही केंद्रातनं कधीही कुबेर यंत्र आणा, कुठलाही दिवस हा शुभच असतो, पण गुरुवारी स्थापना केली तरी अतिउत्तम, किंवा मंगळवार, शुक्रवार बघून तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना देवघरात करा.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थापना का करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण केंद्रातनं किंवा अन्य कुठल्याही दुकानातनं कुबेर यंत्र घेतो तर त्याला बऱ्याच लोकांचे हात लागलेले असतात. तर आपण पाहण्याआधी कदाचित ते कुबेर यंत्र म्हणजे दुसरंसुद्धा कुणीतरी हातात घेतलेलं असतं किंवा ते एक वस्तू स्वरूपात आपल्याकडे येतं, त्याला कुठलंही देवत्व नसतं जेव्हा आपण त्याला आणतो. तर त्याला आपल्याला पंचोपचार पद्धतीने स्थापना करायची खूप गरज असते. कारण ते आपण डायरेक्टली दुकानातनं आणलं किंवा केंद्रातनं आणलं आणि देवघरात ठेवून दिलं किंवा कुठल्याही प्रकारची पूजाविधी केली नाही तर ते सिद्ध कसं होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती सेवा करणं म्हणजे त्याला जागृत करणं गरजेचं आहे. तेव्हाच तर कुबेर महाराजांना कळेल, त्यांची सेवा केल्यावर कळेल की त्यांची स्थापना आपण आपल्या घरात केलेली आहे, तेव्हाच तर ते आपली सिक्युरिटी करतील. त्याच्यामुळे स्थापना करणं हा खूप महत्त्वाचा विधी आहे. जेव्हा तुम्ही कधी कुबेर यंत्र घेताय तर ही स्थापना आपल्याला एकचदा करायची असते. त्याच्यामुळे सेवेत कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नका किंवा आणून डायरेक्ट देवघरात ठेवू नका. किमान स्थापनेला आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तास लागणार आहे, म्हणून स्थापना करणं खूप गरजेचं आहे. आता स्थापना करताना कुठल्या कुठल्या सेवा करायच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्र म्हणताना आपल्याला कुठल्या पुस्तकाची गरज पडेल. तर केंद्रातलंच आपलं हे जे पुस्तक आहे नित्यसेवेचं, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र, याच्यात सगळे काही मंत्रविधी दिलेले आहेत. याच्यातनंच आपल्याला सगळे मंत्र म्हणायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाच्या आधी स्थापना करताना तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. तर अशा प्रकारे आपलं यंत्र असतं. तर स्थापनेचे जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो तर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागेल. तर पळीने पाणी टाकणं शक्य नसतं, कारण एकीकडे आपण पुस्तकात मंत्रविधींचा उच्चार करत असतो आणि त्याच वेळेला ते पाणी व्यवस्थित पळीने पडत नाही. मग शक्य असल्यास गळतीचा वापर करावा. म्हणजे गळती स्टँडमध्ये ठेवून यंत्र खाली ठेवलं तर आपोआप व्यवस्थित अभिषेक होतो. पण जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही पळीने अभिषेक करू शकता. तर हे यंत्र व्यवस्थित एकदा धुवून घ्यायचं, ताम्हणात ठेवायचं. तुम्ही दुधाने किंवा साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. पाण्याने केला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही घरात शिंपडून नंतर झाडांना टाकायचं. तर आता अभिषेक करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणायचं आहे गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा. फलश्रुतीसहित म्हटलं तरी चालेल किंवा अगदी फलश्रुती विरहित म्हटलं तरी चालेल. 1 वेळा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्ताचा अभिषेक करायचा आहे. तर पुरुष सुक्त म्हणजे आपल्या याच्यात दिलेलं आहे, प्राकृत पण आहे, संस्कृत पण आहे. नित्यसेवेत जर जे तुम्हाला वाचायला सोयीस्कर असेल तर ते तुम्ही पठण करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आता एखाद्याला वाचता येत नसेल किंवा पठण करायला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबद्वारे सुद्धा श्रवण करून म्हणू शकता. जर तुमच्याकडे नित्यसेवा नसेल तर तुम्ही आता गुगलवर सुद्धा सर्च करून पुरुष सुक्ताचं पठण करू शकता. तर आता 1 वेळा जेव्हा आपलं गणपती अथर्वशीर्ष पठण झालं त्याच्यानंतर आपल्याला पुरुष सुक्त वाचायचं असतं. तर 16 वेळा पुरुष सुक्त कसं वाचायचं. तर अशा 117 पान नंबरवरती जी माझ्याकडे नवीन आवृत्ती आहे त्याच्यावर. तर पुरुष सुक्त इथून सुरुवात होते. तर इथून आपल्याला वाचायचं असतं 16 वेळा. तर आपल्याला 16व्या याच्यापर्यंत ते वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं 16 वेळा इथपर्यंत जेव्हा आपलं वाचून होतं तर 16वं श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणून झाल्यानंतर शेवटच्या वेळेला आपल्याला ही फलश्रुती इथपर्यंत म्हणायची आहे. प्रत्येक आवर्तनाला फलश्रुती म्हणायची नाही. 16वं आवर्तन संपूर्ण झाल्यानंतर शेवटच्या एका आवर्तनाला आपल्याला फक्त फलश्रुतीचं पठण करायचं आहे. तर गणपती अथर्वशीर्ष झालं, पुरुष सुक्त झालं. त्याच्यानंतर शक्य झाल्यास 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती 1 माळ कुबेर यंत्राचा जाप करायचा आहे. तर कुबेर यंत्र जो आहे हा सुद्धा मंत्र विभागात याच पुस्तकात दिलेला आहे. हा बघा इथे हा आपला जो आहे कुबेर यंत्र दिलेला आहे. तर मी वाचूनच दाखवते. तर कुबेर यंत्र अशा प्रकारे आहे. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. तर या मंत्राचा आपल्याला 1 माळ जाप करायचा आहे. तर इतकी साधी सोपी अशी सेवा आहे. जर तुम्ही रोजच्या वाचनात तुमच्या ह्या गोष्टी असतील तर अगदी अर्ध्या ते पाऊण तासात ही सेवा आपली पूर्ण होईल. एकचदा यंत्र घेतल्यानंतर आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची काटकसर करू नका. आता बरेच लोक कमेंटमध्ये विचारतील की 16 वेळाच्या ऐवजी 1च वेळा पुरुष सुक्त वाचलं तर चालेल का. नाही, ही सेवा आपल्याला आयुष्यात एकचदा जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा करायची आहे. तर स्थापना जो विधी आहे हा आपण पूर्णपणे करावा. 1 माळ जाप करावी. अगदी सोपा मंत्र आहे. पूर्ण अभिषेक झाल्यानंतर गळती पात्रातनं
कुबेर यंत्र काढायचं, ते स्वच्छता पुसून घ्यायचं, देवघरात त्याची स्थापना करायची पायरीनुसार, जशी आपली मांडणी आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की कुठे ठेवायचं. आणि त्याच्यानंतर पंचोपचार, त्यांना धूप दीप दाखवायचा, फुलं अर्पण करायची आणि काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य करायचा. अगदी अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. तर स्थापना हा विधी खूप गरजेचा आहे, त्याच्यामुळे आवर्जून स्थापना करूनच प्रत्येकाने यंत्राची स्थापना करावी. हा झाला स्थापना विधी. तर त्याच्यानंतर सेवा कशी करायची, तर कुबेर यंत्राची सेवा जी आहे ही आपल्याला दररोज करायची नाही, आठवड्यातनं एकदा केली तरी चालेल. रोज फक्त तुम्ही जशी रोजची देवपूजा करता तशा प्रकारे सेवा करा आणि गुरुवारी फक्त एक वेळा एक आवर्तन पुरुष सूक्ताने अभिषेक करा, एवढं केलं तरी चालेल. तर आता दर गुरुवारी पण आपण ही सेवा का करायची, स्थापना तर केली आहे, तर असं नसतं. जसं कष्टाला पर्याय नाही, म्हणजे आपण कष्ट करायचे थांबवले तर धनाची देवता आपल्या घरात कसं येईल, कारण आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच आपण पैसे मिळवतो. तर तसंच सेवेचं जे फळ असतं, जशी आपण सेवा वारंवार करू तसंच आपल्याला फळ मिळेल. तर खूप काही नाही, आठवड्यातनं फक्त एकदा आपल्याला अभिषेक करायचा असतो, फक्त 5 मिनटं लागतील त्याच्यानंतर. तर एक वेळा पौर्णिमा आणि फक्त दर गुरुवारी शक्य झाल्यास आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर इतकी साधी सोपी स्थापना आहे. तर प्रत्येकाने ही स्थापना करून कुबेर यंत्राची जी स्थापना आहे ती आपल्या देवघरात करावी. याचे जे फायदे आहेत ते खूप होतील. तर ज्यांनी कोणी आतापर्यंत कुबेर यंत्र घेतलं नसेल तर त्यांनी आवर्जून कुबेर यंत्र घ्यावं आणि कुबेर यंत्राची स्थापना करावी. असंही आता जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू असेल, तर वर्षाची नवीन सुरुवात आहे, तर इंग्रजी वर्षाची तशी नवीन सुरुवात आहे. तर तुम्ही या नवीन वर्षी जर कुबेर यंत्राची आणि श्रीयंत्राची स्थापना केली तर तुम्हाला भरभराटी मिळेल आणि या सेवेचे फळ जे आहे ते तुम्हाला दिसून येईल. म्हणजे या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण मी सुद्धा स्थापना केलेली आहे, म्हणजे याच्या आधीही पैशाची कमतरता नव्हतीच, पण श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र स्थापन केल्यानंतर मला खूप अनुभव आले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे जे आपले यंत्र आहेत ते नक्की स्थापन करावे, या यंत्रांवरती सेवा कराव्या, कारण सेवेला पर्याय नाही. कारण आपण सेवा करू तेव्हाच महाराज आपल्या पाठीशी उभे राहतील. तसं तर महाराज आपल्या पाठीशी असतातच, पण महाराजांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याला सेवा करत राहणं गरजेचंच आहे, कारण ते आपल्याच हिताचं आहे. म्हणून प्रत्येकाने सेवा जरूर करावी आणि यंत्रांची स्थापना आपल्या घरात जरूर करावी. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही शंका असतील किंवा माझं काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.